शहराचा नवा कारभारी कोण असेल याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली असतानाच एक मोठी अपडेट समोर आली आहे। तब्बल 4 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीनंतर शहराला नवा महापौर मिळणार आहे, पण त्यासाठी आता आणखीन काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे। भाजपकडे स्पष्ट बहुमत असतानाही निवडीचा मुहूर्त नेमका का लांबणीवर पडला आणि महापौर पदाच्या शर्यतीत कोणत्या महिला शिलेदारांची नावं आघाडीवर आहेत हे जाणून घेऊयात या बातमीच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात। शहराच्या राजकारणात सध्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीची मोठी चर्चा सुरू आहे। प्रशासक राज संपल्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत मतदारांनी आपला कौल दिलाय। 15 जानेवारीला मतदान पार पडलं होतं आणि 16 जानेवारीला निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांचंच लक्ष महापौर निवडीकडे लागलं होतं। यापूर्वी ही निवडणूक 6 फेब्रुवारी रोजी होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं, मात्र आता प्रशासकीय कारणास्तव ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असून 9 फेब्रुवारी रोजी ही महत्त्वाची निवडणूक पार पडणार आहे। म्हणजेच शहराच्या नव्या प्रथम नागरिकाचं नाव समजण्यासाठी आता शहरवासियांना आणखीन 2 दिवस जास्तीची वाट पाहावी लागणार आहे। विभागीय आयुक्तांनी या संपूर्ण प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून त्यांच्या अध्यक्षतेखालील ही विशेष सभा पार पाडणार आहे। या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम आता जाहीर झाला असून 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येतील। निवडणूक ज्या दिवशी होईल म्हणजेच 9 फेब्रुवारीला सभा सुरू झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघ्या 15 मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे आणि त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पडेल। यावेळेस महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता मिळवली असून तब्बल 119 नगरसेवक निवडून आले आहेत। त्यामुळे संख्याबळाचा विचार करता शहराचा महापौर आणि उपमहापौर हा भाजपचाच होणार हे आता स्पष्ट झालंय। मात्र पक्ष कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार याचीच खरी उत्कंठा कार्यकर्त्यांमध्ये आहे। यंदाचं महापौर पद हे सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव असल्याने भाजपमध्ये महिला नगरसेवकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळते। यामध्ये ज्येष्ठ नगरसेविका वर्षा तापकीर, रंजना टिळेकर, मंजुषा नागपुरे आणि मानसी देशपांडे यांची नावं प्रामुख्याने चर्चेत आहे। या अनुभवी नेत्यांशिवाय काही नव्याने निवडून आलेल्या महिला सदस्यांच्या नावांची सुद्धा पक्षात जोरदार चर्चा सुरू आहे। फक्त महापौरच नाही तर 9 फेब्रुवारीला होणाऱ्या याच सभेत स्थायी समितीच्या 16 सदस्यांची आणि इतर विषय समितींच्या 13 सदस्यांची नियुक्ती देखील केली जाणार आहे। त्यामुळे त्या दिवशी महापालिकेच्या सत्तेची सर्व महत्त्वाची पदे भरली जाणार आहेत। 4 वर्षांनंतर लोकप्रतिनिधींच्या हातात शहराचा कारभार जाणार असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। सत्ताधारी भाजपमध्ये कोणाला संधी मिळते आणि कोणाला डावललं जातं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, पुणे जिल्ह्याच्या महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा।